गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र गुजरात सीमा वादाच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नाला कुठंतरी आता प्रशासनाकडून तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर गुजरातचे तहसीलदार आणि पालघर जिल्ह्यातील तलासरीचे तहसीलदार यांच्यासह भूमिलेख विभागाच्या दोन्ही गुजरात आणि महाराष्ट्रामधील कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी संयुक्त मोजणी जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। एकूणच जर पाहिलं तर गुजरात राज्याकडून महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत अतिक्रमण केल्याचा आरोप जो होता तो गेल्या अनेक वर्षापासून होत होता आणि यामुळे जर पाहिलं तर हे स्ट्रीट लाईट जे मागे आपण पाहू शकतो हे स्ट्रीट लाईट लावण्यावरून हे आरोप समोर आले होते की महाराष्ट्राच्या 1 किलोमीटर हद्दीमध्ये गुजरातने अतिक्रमण केलं आहे आणि यानंतर जवळजवळ 2018-19 नंतर महाराष्ट्र गुजरात सीमावाद जो होता तो समोर आला होता। एकूणच या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये देखील पडसाद उमटले होते आणि गुजरात महाराष्ट्र सीमावाद हद्द निश्चितीसाठी प्रयत्न करणे शासनाकडून सुरू करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते। मात्र अद्यापपर्यंत कुठलीही त्याच्यावरती कारवाई होत नव्हती आणि यामुळे स्थानिक जनतेमार्फत देखील याची मागणी होत होती की गुजरात महाराष्ट्र सीमावाद सोडवण्यासाठी मोजणी करण्यात यावी आणि हा सीमा हद्द जी आहे ती निश्चिती झाल्यानंतरच यावरती तोडगा निघणार होता। यामुळे अखेर आता प्रशासनाकडून हद्द निश्चितीसाठी संयुक्त मोजणी केल्यानंतर यावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने स्थानिकांनी देखील या संदर्भामध्ये मोठी अपेक्षा व्यक्त करत म्हटले की महाराष्ट्र आणि गुजरातची हद्द निश्चितीनंतर स्थानिकांना याचा मोठा लाभ होणार आहे। कॅमेरा पर्सन सुरेश वळवीसह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।